भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान मेळावा आणि सालाबाद प्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सन 2024 जिल्हास्तरीय समाजगौरव पुरस्कार असे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झालाय। रविवारी 28 जानेवारीला 2024 राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। त्यामध्ये साधना साबळे, भारती पाटील, प्रियंका माळी, निगार शेख, सुनीता शिवणे, मिलिंद मेटकरी, मौलाना जिल्लुर रहमान शेख, प्रमोद इनामदार, राजेंद्र सोनावळे, डॉक्टर विनायक सुतार, तानाजी जगताप, सुधीर बनसोडे, महेश चौगुले, किरण कांबळे, विशाल काळगे, संदीप तोडकर, शुभम उपाध्ये, महेश रसाळ, श्रीकांत महाजन, पिराजी थोरवडे आदी सत्कार मूर्तींना सन्मानचित्र व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। सदर पुरस्काराचे 13वे वर्ष असून या सोहळ्याला मिरजकर नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, कार्यक्रमाचे उद्घाटक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, प्रमुख उपस्थिती हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मोरे, संत तुकाराम महाराज यांचे थेट 11वे वंशज देहू संस्थान, तर प्रमुख उपस्थिती जनसुराज्य युवा शक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, भाजपचे ग्रामीण जिल्हा सांगली अध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नगरसेवक गणेश माळी, मिरजेतील प्रसिद्ध ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप हे करणार असून सदर कार्यक्रम हा रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी ठीक 4 वाजता मिरजेतील सुखनिवास हॉल रेल्वे स्टेशन जवळ होणार आहे। यावेळी युसुफ शेख, बकक्ष बेपारी, अरविंद कांबळे, शहाबुद्दीन शेख, गौतम कांबळे, यंगप्पा शेट्टी, मेहबूब शेख, अकबर सय्यद, अरविंद माने, अबिद शेख, सागर खाडे, इस्माईल शेख, सुलतान मुश्रीफ, प्रकाश कांबळे इत्यादी पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त गेले 12 वर्षापासून वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे समाजगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते। यंदाच्या हे वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे। विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 20 सामाजिक कार्यकर्त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे। या पुरस्कार सोहळ्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सन्माननीय उपस्थित म्हणून संत तुकाराम महाराज 1100 वंशज प्रशांत मोरे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून जनस्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, आरपीआय आठवले गटाचे युवक अध्यक्ष श्वेत भैया कांबळे, माजी नगरसेवक गणेश माळी, तर डॉक्टर विनोद परमशेट्टी सर हे उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप हे करणार आहेत। तरी हा कार्यक्रम रविवार दिनांक 28/1/2024 रोजी ठीक दुपारी 4 वाजता सुखनिवास हॉल मिरज रेल्वे स्टेशनजवळ या ठिकाणी होणार आहे। तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन मी जिल्हाध्यक्ष या नात्याने करीत आहोत।